नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड फर्स्ट या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. प्रश्न पहिला, सेकंड राऊंडची डेट काय आहे सर? तर सेकंड राऊंड जो आहे तो फक्त अलॉट होणं आहे, कारण यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाहीत. तर 26/8ला आपल्याला सेकंड राऊंडसाठीची अलॉटमेंट लिस्ट लागलेली पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंडची लिस्ट ती लागलेली आहे, त्यामध्ये आपण चेक केला सर. राहिलं असल्यास ते चेक करून घ्यावं. नॉट अलॉटमेंट असं आलं आहे, तर नेक्स्ट राऊंडला भेटेल की थर्ड राऊंडला अप्लाय करावं लागेल. तर नेक्स्ट राऊंडला भेटू शकतं. ते आपले ज्या मेथड्स आहेत आणि मार्क्स यानुसार आपल्याला ते कॉलेज मिळत असतं. तरी आपण थर्ड राऊंड जो आहे, थर्ड राऊंडसाठी आपण ॲप्लाय करू. ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच आहे, फक्त ऑप्शन फॉर्म भरून तुम्हाला पुढील कार्यवाही करायची आहे. सर, मेरे से भी कम परसेंटाइल आया है पर उसका अलॉटेड हो गया है और मेरा क्यों नहीं हुआ? अब आगे क्या करूं और कैसे करें, प्लीज़ बताओ. तो ध्यान में रखिए, आपका जो डिग्री के सब्जेक्ट्स है उसके हिसाब से आया नहीं होगा सेकेंड राउंड में, या सेकेंड कैप राउंड या थर्ड कैप राउंड में डेफिनेटली आपका भी आ जाएगा. तो आपने सेकेंड राउंड के लिए तो फॉर्म भरा ही है, अब थर्ड राउंड का ऑप्शन फॉर्म भरना होगा, तो आप शेड्यूल के हिसाब से भर दे. बीएड ELCT दिलेली आहे. फर्स्ट कॉलेजचे अलॉटमेंट झाले आहे. जनरल CETमधून अलॉटेड मीडियम मराठी आहे, तर त्याचे कॉलेजमधून मी इंग्लिश मीडियमने बीएड करू शकतो का? तर ज्या मीडियममधून आपला कॉलेज अलॉट होईल त्यामधूनच तुम्हाला त्या मीडियमचं कॉलेज मिळेल. त्यानुसार आपण कॉलेज द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जनरलमधून मिळालं तर ते मराठी मीडियम असणार आहे, आणि इंग्लिशमधून जर मिळालं, ELCTमधून मिळालं तर इंग्लिश मीडियम कॉलेजला आपल्याला बीएड करावं लागेल. सर, नॉट अलॉटेड आला आहे, तर पुढील प्रोसेस काय आहे? तर लक्षात घ्या, राऊंड सेकंडमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला काहीच प्रोसेस करायची गरज नाही, कारण राऊंड फर्स्ट सेकंड दोन्हीचे ऑप्शन फॉर्म एकच आहेत. परंतु सेकंड राऊंडमध्ये जर लागला नाही तर तुम्हाला थर्ड राऊंडसाठी काय करावं लागेल? ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. तर ऑप्शन फॉर्मची डेट आपण शेड्यूलप्रमाणे चेक करावी व थर्ड ऑप्शन फॉर्म सध्याच भरून ठेवावा. जरी सेकंडमध्ये नंबर लागला तरी काही अडचण येत नाही, परंतु तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरला नाही तर नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला वेळेत जर भरला नाही तर नंतर भरता येणार नाही. त्यानंतर फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झालं नाही तर काय करायचं? तर ते सेकंडला अलॉट होईल. सेकंडला नाही झालं तर मग थर्ड राऊंडचं आपल्याला काय करायचं आहे? ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, जे की 1 ते 3 तारखेपर्यंत आपल्याला भरायची. त्याची डेट शेड्यूलनुसार आपण ती चेक करून घ्यावी. सर, सेकंड कॅप राऊंडसाठी परत कॉलेज निवडायचे का? तर नाही. लक्षात घ्या, सेकंड कॅप राऊंडसाठी आपल्याला कॉलेज निवडायची गरज नाही, कारण फर्स्ट आणि सेकंड दोन्हीचे आपण कॉलेज एकत्रित ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत, भरलेले आहेत. परत तोच प्रश्न आपल्याला विचारलेला पाहायला मिळतो, पहिल्या राऊंडला नंबर लागला नाही तर दुसऱ्या राऊंडसाठी फॉर्म भरायचे आहेत का? तर भरायचे नाहीत, हे लक्षात घ्या. ऑलरेडी आपण फर्स्ट आणि सेकंड राऊंडचे फॉर्म भरलेले आहेत. अनएडेड कॉलेजला नंबर लागला नंतर स्कॉलरशिप मिळते का? तर 100% मिळते. कोणत्याही कॉलेजला स्कॉलरशिप मिळते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. फक्त एकाच प्रकारच्या कॉलेजला स्कॉलरशिप मिळत नाही, ज्याला आपण ऑटोनॉमस कॉलेज असं म्हणतो. तर ऑटोनॉमस म्हणजे सेल्फ फायनान्स जर कॉलेज असेल तर त्या कॉलेजला आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही. सर, माझं नॉट अलॉटेड दाखवत आहे, तर काही हरकत नाही. नॉट अलॉटेड जरी दाखवलं तर तुमचा सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड फोर्थ राऊंडमध्ये नंबर लागेल. सेकंड राऊंडमध्ये लागला तर चांगलंच, नाही लागला तर तुम्हाला थर्ड आणि फोर्थ राऊंडसाठी सेपरेट ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. शेड्यूल तुम्ही चेक करावा. अलॉटेड राऊंड फर्स्ट मिळालं नाही लगे तो क्या प्रोसेस आहे? पहिल्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर काय प्रोसेस आहे असं बहुतेक विचारायचं आहे. तर पहिल्या राऊंडमध्ये जर नाही लागला तर दुसऱ्या राऊंडमध्ये लागू शकतो. इथंही जर नाही लागला तर काय करायचं आहे? राऊंड थर्डसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मीन्स यू हॅव टू फिल ऑप्शन फॉर्म फॉर राऊंड थर्ड अँड फोर्थ. 5% पण नाव येते ना सर? तर बिलकुल येते. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की CETमध्ये पासिंग हा विषय नाही आहे. तर कुठल्याही नॉन झिरो, ज्याला 0% जास्त आहे, पर्सेंटाईल जास्त आहे, त्याचंसुद्धा नाव इथे येऊ शकतं, त्याचाही नंबर लागतो. सेकंड राऊंड केव्हा चालू होणार आहे? सेकंड राऊंड ऑलरेडी सेट झालेला आहे, तर 26 तारखेला आपल्याला त्याची लिस्ट लागलेली पाहायला भेटेल. शेड्यूल आपण पाहून घ्यावा, त्यावरून आपल्याला लक्षात येईल. फर्स्ट राऊंडमध्ये नाव आलं नाही तर सेकंड राऊंडला प्रिफरन्स भरावे लागतील का? तर भरावे लागणार नाहीत. लक्षात घ्या, आपण फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड दोन्हीचे प्रिफरन्सेस एकदाच भरलेले आहेत. आपोआप तुमचा नंबर सेकंड राऊंडला लागेल, जर पर्सेंटेज तुम्हाला तेवढं असेल तर. नाहीतर तुम्हाला पुढच्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरावे लागतील, राऊंड थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही असं यांचं म्हणणं आहे, तर
तुम्ही थर्ड राऊंडचे फॉर्म भरण्याची सुरुवात करा. थर्ड राऊंडचे जे फॉर्म आहेत ॲप्लिकेशन तुम्ही ऑलरेडी ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणू ते ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. शेड्यूल आपण चेक करावा व डेट आल्यानंतर फॉर्म म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरावा. सर प्रायव्हेट कॉलेज भेटले पण गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर काय करायचं? जर तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्सचं प्रायव्हेट कॉलेज भेटलं असेल तर तुम्हाला आता कॉलेज बदलता येत नाही. सेकंडचं जर प्रायव्हेट कॉलेज भेटलं असेल तर नक्कीच तुम्ही पुढच्या राऊंडसाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रयत्न करू शकता. सर माझे लॉग इनमध्ये कॉलेजचं नाव दिसतं आहे पण ॲडिशन डिटेलमध्ये नॉट ॲडमायर असं दिसतं आहे. तर काही हरकत नाही. जे तुम्हाला नाव तिथे दिसत आहे त्या कॉलेजचा पत्ता ॲड्रेस तुम्ही तिथं शोधायचा आहे. त्यावरून तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करता येईल. नंबर तुमचा लागलेला आहे. फक्त ऑनलाईनमध्ये त्यांनी त्याच्या डिटेल्स भरल्या नसतील त्यामुळे ॲडमायरमध्ये तुम्हाला ते दिसत नाही. नंबर लागलेला आहे ही बाब आपण लक्षात घ्या. CET सेलला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जर फर्स्ट राऊंडची मेरिट लिस्ट 43% आहे क्लोज झाले तर सेकंड राऊंडचं तिथून खाली नंबर त्या कॉलेजचे लागतील ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे खालच्या पर्सेंटाईलला चान्स मिळेल. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या फर्स्ट साईटवरून चेक केलं आहे. कॉलेज नेम दाखवत आहे पण लॉग इन ID मधून दाखवत पासवर्ड टाकल्यावर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसमध्ये दाखवत नाही आहे. ओके CET सेलला आपण कॉन्टॅक्ट करावा. CET सेल नक्कीच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आता आपण लॉग इन करायचं आहे. तुमचं म्हणणं आहे इन्स्टिट्यूट वाईज लिस्टमध्ये नाव आलेलं आहे यादीमध्ये तिथं कॉलेजचं नावसुद्धा आलं असेल तर मग तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इनमध्ये तुम्हाला तिथून अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्ससुद्धा लॉग इनमधूनच करायचं आहे व CET सेलची फीससुद्धा भरायची आहे 1000 रुपये. तर याप्रमाणे आपण कार्यवाही केल्यानंतर आपल्याला ते लेटर डाउनलोड करता येईल. त्याप्रमाणे आपण कार्यवाही करून आपल्या कॉलेजला व्हिजिट करून वेळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. माझे नेम नाही आले राऊंड फर्स्टमध्ये पण सर एक क्वेश्चन आहे पॅरामीटर्स लागते म्हणजेच पर्सेंटेज काय? ओके तर CETचं जे स्कोअर आहे त्यावरती आपला नंबर लागत असतो. दुसरं कुठलंही पॅरामीटर आपल्याला पाहायला मिळत नाही. 1 नंबरला CETचं स्कोअर आणि 2 नंबरला आपल्या मेथड्स. परत एक जणांचा प्रश्न आहे डोमॅसाईल ओरिजिनल नाही त्याची झेरॉक्स आहे तर लक्षात घ्या झेरॉक्स चालणार नाही. ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला ओरिजिनल सादर करावं लागेल. नाही सादर केल्यास आपलं ॲडमिशन कॅन्सल करण्याचा पूर्ण अधिकार ॲडमिशन कमिटीला आहे. तर सर्व डॉक्युमेंट्स आपण ओरिजिनलमध्ये घेऊन जावेत. सर नॉट अलॉटेड आला आहे फर्स्ट राऊंडसाठी नेक्स्ट राऊंडला चान्स आहेत का? तर सेकंड राऊंडला तुमचा नंबर लागू शकतो. न लागल्यास आपल्याला राऊंड थर्ड राऊंड फोर्थ यासाठी ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. शेड्यूल चेक करावा त्याप्रमाणे ऑप्शन फॉर्म भरावेत. सर यू आर अलॉटेड एनी चॉईस कोड पण आलेला आहे. तर पुढील प्रोसेस काय आहे तर आपण लॉग इनमध्ये जायचं आहे. तिथं अलॉटमेंट लेटर असेल तुमच्या कॉलेजचं नाव कॉलेजचा कोड कॉलेजचा ॲड्रेस ह्या सर्व बाबी असतील. आपल्या CET सेलची जी फीस आहे ₹1000 ती आपल्याला पे करायची आहे आणि ती 1000 पे केल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे. फ्रीज झाल्यानंतर आपण सीट ॲक्सेप्टन्स केलं आहे का ते चेक करावं. फ्रीज झालेलं आपल्याला अनफ्रीज करता येणार नाही. आपण CET सेलला कॉन्टॅक्ट करू शकता. तर CET सेलला कॉन्टॅक्ट करावा. त्यांच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला पुढील कार्यवाही करावी लागेल. विद्यार्थी मित्रो सर्वसाधारणपणे सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या एकसारख्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांचे नंबर फर्स्ट राऊंडमध्ये लागलेले आहेत त्यांचं यू हॅव अलॉटेड कॉलेज असं येईल. त्या कॉलेजचं नाव तिथं येईल कोड तिथं येईल. त्यांनी काय करायचं आहे लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर तिथे फ्रीज हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्याला आवडलेलं जे कॉलेज आहे फक्त फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज असेल तर त्यांनी फ्रीज करायचं आहे. आणि जर फर्स्ट प्रिफरन्स ते कॉलेज नसेल तुम्ही 2 नंबरला प्रिफरन्स दिला आणि त्या कॉलेजला जर नंबर लागला ते तुम्हाला बदलता येऊ शकतं. जर गरज असेल तर आवडलं तर ते तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला आवडलं ते 2 नंबरचं कॉलेज जे मिळालं ते व्यवस्थित आहे तर आपण बिलकुल त्याला फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून ते लेटर डाउनलोड करून ॲडमिशनला नक्कीच आपण पुढे प्रोसेस करू शकता. त्यानंतर ज्यांना यू आर नॉट अलॉटेड कॉलेज असायला असेल त्याचा नंबर दुसऱ्या राऊंडमध्ये लागू शकतो. पर्सेंटेज तितकं नसेल तर मग आपल्याला काय करावं लागेल पुढच्या राऊंडसाठी म्हणजे राऊंड नंबर 3 राऊंड नंबर 4 यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेत फर्स्ट राऊंडसाठी त्यांना गरज नाही. परंतु अजूनही काही बरेच विद्यार्थी 10,000 ते 12,000 विद्यार्थी बाकी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑप्शन फॉर्म भरून ती कार्यवाही पूर्ण करायची आहे. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही पण ऑप्शन फॉर्म भरण्याची गरज आहे. पुढे फर्स्ट राऊंड नॉट अलॉटेड आताच आपण सांगितलं फर्स्ट राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तो पुढच्या राऊंडमध्ये लागेल. आणि नंबर कसा लागायचा या संदर्भातही आपण पुन्हा व्हिडिओ बनवूया.
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.